महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने अनेक कलाकारांना त्यांच्या कलेच्या जोरावर स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण करून दिली। यापैकी एक कलाकार म्हणजे अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर। महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामुळे रसिकाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आणि या कार्यक्रमामुळे ती घराघरात पोहोचली। आपल्या अभिनयाने व कॉमेडीच्या उत्तम टायमिंगने रसिकाने प्रेक्षकांची मन जिंकली। याशिवाय दिल दोस्ती दुनियादारी, फ्रेशर्स या मालिकेतही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली। रसिकाने 10 वर्ष डेट केल्यानंतर 2018 मध्ये अनिरुद्ध शिंदेसह लग्नगाठ बांधली। रसिकाचा नवरा ही अभिनय क्षेत्रात कार्यरत असून दिग्दर्शक आहे। दोघांच्या प्रेमाची सुरुवात ही त्यांच्या कॉलेजपासून झाली। त्यानंतर तब्बल 10 वर्ष ही जोडी रिलेशनशिपमध्ये होती। रसिकाच्या नवऱ्याने फ्रेशर्स, कारे दुरावा यांसारख्या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे। आज दोघांच्या लग्नाचा वाढदिवस आहे। यानिमित्त रसिकाच्या नवऱ्याने त्यांचा एकत्र एक फोटो शेअर करत बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत। रसिकाच्या नवऱ्याने पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, माऊ, माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक चढउतारात तू कायम माझ्या बरोबर असतेस। अशीच माझ्या बरोबर आयुष्यभर राहा। माझ्याकडून घडलेल्या चुका तू नेहमी समजून घेतेस आणि मला योग्य तो मार्ग दाखवतेस। माणूस कधीच एकटा यशस्वी होत नाही। त्याच्या बरोबर असणारी माणसं, पाठीशी असलेली त्यांची साथ यामुळे त्याला बळ मिळतं आणि मी यशस्वी होण्यामध्ये मोलाचा वाटा तुझा आहे। तुलाही आयुष्यात मोठं होताना बघून खूप आनंद होत आहे। यापुढे त्याने लिहिलं आहे की, तुझं खूप कौतुक वाटतं। तुझ्या यशाच्या वाटचालीत मी नेहमी तुझ्या बरोबर कायम आहे। अशीच मेहनत दोघांनी मिळून करू, कारण आपला प्रवास खूप दूरचा आहे आणि या प्रवासात तुझा हा सहप्रवासी नेहमी तुझ्या बरोबर असेल। लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माऊ, असं म्हटलं आहे। यावर रसिकाने कमेंट करत आय लव्ह यू माऊ असं म्हटलं आहे। तर अनेक कलाकारांसह काही चाहत्यांनीही या पोस्टवर कमेंट करत दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका।